महाविकास आघाडीची जागेचा घोड 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण झाले. हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. नाना पटोले आणि संजय राऊत कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का? जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं. ज्या जागा ते हरलेले आहेत आता या क्षणी, काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो. परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे अनेक कारणं झाली. त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. थांबणार आहे याच्यात शंका येते का काय, असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपायच्या याच्यात? नाही, मी म्हणतो ना, खरं म्हणजे हे कदाचित प्लॅनिंग आहे का? इतका वाढवलेला, इतके जो वेळ वाया घालवला. बैठकीची वेळ 11 वाजता, यायचं 2 वाजता. अनेक नेते उशिरा येत होते, त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही. आणि यामुळं हा बैठकांचा वेळ लांबत गेला. एकेका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या. कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता. परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का, अशी शंका घेण्यास हरकत नाही. हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती. आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, आम्ही सगळे असू शिवसेनेचे, शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं, हे सत्य. कोणत्याही अलायन्समध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबानं झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. या उलट महायुतीमध्ये साधारण 2 महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं. बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो. पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन. नाना पटोले खापर फोडले का? नाना पटोले आणि तुमचा काय वाद सुरू होता जागा नक्कीच वाद सुरू होता. वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या. आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं. ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी. उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे, मला मतदारसंघ आठवतो, किशोर जोरगेवार या पक्ष आमदार होते.
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते. त्यांनी तसं पत्र दिलं. ती जिंकणारी जागा होती. जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड, माननीय शरद पवार साहेब, अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की किशोर जोरगेवार हे जिंकणारे उमेदवार आहेत, ते आमच्याकडनं लढतायत, ती जागा तुम्ही सोडा. पण त्या जागेवरती 17 दिवस घोळ घातला, हे मी आत्ता सांगतो तुम्हाला. आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकून आले. अशा अनेक जागा आहेत. काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे, देशातलं वातावरण बदललं आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण आमचं असं म्हणणं होतं, आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे. समोर आव्हान मोठं आहे. लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीतल्या आपल्या विजयानंतर समोरचा जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्रित आपण जागा लढू. आणि याला सगळे जबाबदार आहेत.